सेहत जिंदगी की सबसे कीमती दौलत, और जब बात हो बेहतरीन इलाज की तो भरोसा हो एक नाम पर, गौतमी मेडफोर्ड NX मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। यहाँ मिलती है मॉडर्न टेक्नोलॉजी, एक्सपीरियंस डॉक्टर्स की टीम और इंसानियत से भरी सेवा एक ही छत के नीचे। कार्डियोलॉजी से लेकर ऑर्थोपेडिक्स, न्यूरोलॉजी से लेकर किडनी केयर तक और गायनेकोलॉजिस्ट स्पेशलिस्ट के साथ पैथोलॉजी, हर जरूरत का समाधान हर उम्र के मरीज के लिए। फुल्ली इक्विप्ड ICU, इमरजेंसी कसोलिटी यूनिट, ऑपरेशन थिएटर, OPD। सेलिब्रेट मदरहुड विद अ स्पेशल मैटरनिटी केयर एंड डिलीवरी पैकेज। हर धड़कन की परवाह, हर सांस की हिफाजत, क्योंकि आपके जीवन से बढ़कर कुछ नहीं। गौतमी मेडफोर्ड NX मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल का ये आदेश है, ये सूचना है, उसमें वो कहते हैं कि 1987 को निकले परिपत्र के सुझाव दिया है, सुझाव सलाह, उसको सुझाव बोलते हैं, वो आदेश नहीं बोलते। सुझाव और आदेश में फर्क है। और उसमें कहा है कि कत्ल खाने बंद हो, ये नहीं कहा है कि बिक्री में बंद हो। तो ये आदेश को किस तरह से देखते हैं आप? और मुझे नहीं मालूम मुर्गी को जानवर कहते हैं, जब थोड़ा शब्दकोश तलाशना होगा, मुर्गी को मुर्गी को जानवर कहते टाईप केलं का? आता एक प्रश्न विचारतो, टाईप कर, अजून विचारायचं आहे मराठी. कोंबडीला दोनच पाय असतात ना. पक्षी आणि जनावरांमध्ये फरक आहे. शब्द छल करू नका. कोंबडी कापण्यावर बंदी आहे आणि विक्रीवर बंदी आहे हे मला दाखवा. यांच्यात सर्क्युलर मध्ये तो आपका कहना है कि हीच मागणी होती खाटी समाजाची आणि लिखा गया था उसमें बिक्री के लिए कोई कोई आदेश नहीं था बिक्री के लिए. अरे थांबा, नाही टाकलं राव. लाईव्ह चालू दादा, लाईव्ह चालू आहे. नाही चालू सर, थांबा जरा. आता माझा साधा प्रश्न आहे, ह्याच्यात कोंबडीचा कुठे उल्लेख आहे? सांगा चला. छोटे जानवर और बडे जानवर, छोटे जानवर म्हणजे कोंबडी झाली काय? तुमच्याच आदेश तपासा ना. मग कोंबड्यांची दुकान का बंद केली? म्हणजे स्वतःचे दिलेले आदेश स्वतःला व्यवस्थित वाचता येत नाही किंवा आदेश व्यवस्थित काढता येत नाही. मला सांगायचं की त्यांनी दिलेलं आहे, लहान व मोठे जनावर कोंबडी जनावरांमध्ये येते का? कोंबडी हा पक्षी आहे. तो आपका कहना है कि मुर्गी जो है, शासनाला पक्षी आणि जनावरांना फरक कळत नसेल तर त्यांनी थोडासा एक व्याकरणाचा कोणीतरी टीचर मंत्री म्हणून करावं. सर, आमदार विश्वनाथ भोईर असं म्हणाले, एक दिवस नाही खाल्लं तर काय फरक पडतो, तसं पण लोकांनी ह्याच्यावर. पण एक दिवस खाल्लं तर त्यांना काय फरक पडतो? ते काय घरी खातात आम्ही विचारतो का त्यांना? आम्ही गेलेलो त्यांना घरी काय खातात बघायला. ते किती वेळा डालमुंडी खातात त्यांना विचारा जाऊन. विश्वनाथ भोईर यांचा आवडता गाणं डालमुंडी आहे. त्याने नाही सांगावं मला. ते म्हणतात आम्ही श्रावणात खात नाही. तुम्ही खात नाही ना म्हणून जगाने खायचं नाही असं थोडी आहे. तुम्ही जे काय करता ते जग करत नाही ना विश्वनाथ भोईर साहेब. चला एक संजय राऊत असं म्हणतायत की मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक यामध्ये सेना आणि मनसे एकत्रित आहेत. ठीक आहे ना, अजून वेळ आहे. निवडणुकींना वेळ आहे सध्या. हे वातावरण तर निघू द्या. त्या वसईविरार महानगरपालिकेच्या आयुक्त त्यांना ईडीने काल अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केलं असं त्यांचे वकील असे म्हटलेले आहेत की भाजप आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादातून ईडीने ही कारवाई केली. ईडी राजकीय सुडाने कारवाई करते. स्वतः वकीलच कोर्टात असे म्हटले. राज्य शासनाच्या आशीर्वादाने झालेल्या भ्रष्टाचारावर राज्य शासनाने लक्ष द्यावं. एवढा मोठा भ्रष्टाचार होतो. रेट लावला जातो, 200 का 300 रुपये स्क्वेअर फीटचा रेट होता. एवढी हिंमत होती कशी आली का? रेट कार्ड वरती आका बसलेले असतात, खालचा काका बिंदा असतो.